बाप्पू आले होते. काय म्हणता बाप्पू? आता काय म्हणते तुझं काय चाललंय ती कळाना काय सांगेना. आता काय सांगू, सगळं दिसतंय की. अरे दिसून काय करते बोलल्याशिवाय एकामेकाला जमतय का? आता तुम्ही येईना तिकडं, काय करू? अरे तू बोलिवल्याशिवाय नाही तुझ्याच मनाने होऊ दे. या बापूच्या पे हाक मारल्यावर लगा हात ह्या इथं तर नाही मी या तुझ्या मनाने होऊ दे. आता जाताना उगाच मी म्हणलं बळच आपलं बापू काय चाललंय, मग बापू वळून इकडं अरे आलं. बोलती उलट. मग वळून आलं बापू इकडं. अरे हाक मारायची इच्छा झाली हो. हा. मग तुम्ही यायचं डायरेक्ट म्हणायचं अरे, चहा पण करा मला अशी. बी वाटतं ना म्हणलं आणि काय म्हणती कशाला आल्या ते बापू कोणाच असं म्हणून आहे. हो की. म्हणून मी म्हणलं रे तो बोलिवलेलं वेगळं मी आलेलं वेगळं असतं. यायचं असतं तुम्ही. बर बर येत जाईन पण तू बी कवा बाबा हाक मारीत जा की. बर आता लांब मीच न मारली की मारीत जा. मग. हा? मीच मारली की मग आता. हो असू द्या काय नाही पदशीर चाललंय सुखी राहा बर का. चालल्यात वजा आणायला. कोणाला काय म्हणायचं नाही काय नाही. हा हो पदशीर गड्या करा. जेवला का नाही? जेवलो जेवलो जेवला. जेवलोय आता वजाला निघालूया. काय नाही समजा बंद झालंय बोलणं भाषेने कोणाबरोबर बोलायचं नाही होय. का? काय करता हो काय शांत झालं? राह. नाही काय काय नाही झालं. आत्याची आणि बापूची झाल्यात भांडणं आमच्या. म्हणजे नाही बापूंनी काय केलं, बापूंला वजी ही आणावं लागत होती म्हणून मी नाही. बापूंनी 2 गाया इकून टाकल्या. मग आत्या म्हणल्या मी होती घरी, मी बघितलं असतं सगळं असं तसं. मग त्याच्यावरनं जरा झालतं आत्याचं आणि बापूचं. पण आता बोलतात हाय का नाही? हो आता नाही काय. आणि काय झालंय सांगू का रेशमानीच हिनं दिलं आपल्या बहिणीला एक कालवाड राजीनं हम्म, आणि रेशमाने दिलं आप्पाला एक. हम्म. माझी काय चुकी गाड्यात तुम्ही सांगा बर का होय. म्हणजे आधी ठरलेलं का त्यांचं? हा आधीच हो मी फक्त काय झालं नावाला झालो मी. हम्म, हम्म. ही आहे ना ती न्यायला म्हणली टेम्पूच नाही लय भाडं म्हणतोय आणि हिन. हम्म. मी आपला लालबाला मी म्हणलं किती भाडं घेतो म्हणला 800 रुपये. मग म्हणलं आज नेचील का. हम्म. एवढं झालं बरं का लबान नाही. ते म्हणला बरे मग आप्पाला न्यायला म्हणलं येते म्हणले गाडी नाही आप्पा म्हणलं न्याय या रमेशन आप्पा. मग गेलो गोजूबाईला ना आलो घेऊन त्यांनी पेट्रोल बी टाकलं. हा आपलं म्हणजे पदशीर आणि काय नाही मग ते दिली भरून हो मी. माझी काय चुकी आहे का गाड्या नाही, हाय का अश्विनी. नाही हा. आणि वजी वायाला आणि आमच्या मंडळीला बी राजूला लय नेट पडतो रेशमा हाटेला गेल्या त्याच्यामुळं बाकी काय नाही. मग पण मी तुम्ही- एकट्याने आपलं एक वज आणलं की बिनकाळजी आता वजच आणाय निघालोय. हम्म. काय नाही निवांत सुखी राहायचं हो का. आता बोलतात हो. का नाही आता मग? नाही, अजून तोंडाला लागलोच नाही. मी म्हणलं न ग शांत राहायच. हम्म, हम्म. आता गेलतं बापू कवा राशीनला गेलं, राशीनवर 4 दिवस गेलो. झालं. आत्या पण गेलत्या, आत्या हा. जत्रवनं जाऊन आल्या. आता इथं वज घेऊन आणि आपलं साखर आणाय जायचं रेशमा आल्यावर कारखान्यावर होय. हम्म. भाऊची 30 किलो आणि आमची 60 किलो आणायची. मला लय फोन येते नंबर दिलाय ती फोन नंबर हम्म. बोलते ते आपले 4 मिनिटं 2 मिनिटं गोड बोलायचं होय अश्विनी. हम्म. काय नाही ह्याच्यात. आणि तू बी समद्या बरं बोलत जा. बोलते की मी सगळ्या. नाही पण आपलं मिळून मिसळून हम्म. राबायडे. बोलते हो, बोलते बाकी सगळ्या. नाही काय खोडू नको नाही खुडत काय असू दे. हाय सुखी राहायचं बाळा. बापू, काय तुम्ही बोललेलं मी कधीच काय खुडत नाही. सगळं काय नाही हो का आपलं पहिल्यावनी निवांत राहा. हो, हो. एवढं कर काय बी कर. उलिसा कमीपणा होऊन दे आपला माझ्यावनी. मी कसा कमीपणा नाही. मी कमीपणा घेतो म्हणून कमीपणा उलिसा काय नाही ह्यात अश्विनी. काय नाही संग काय न्यायचं नाही बाळा. ओके. माणुसकी आपली धरायची. हो समते रक्ताची नाती हे धरून समजा राहा. एवढंच कर. माझं नाही काय गाड्या. बर बर बर. हा सुखी उलिस आस्त पाणी घाटाळलेलं निवाळतं. तसं निवळून द्यायचं उलिस. त्यात आता कोथमीर टाकायची आहे. मग टाक की. येईल का बाजार बिजार काय? आता ह्यो काय मला आता पाळीच घालायची. हा काय आता तुझ्या ह्याने आता हे मोटरीचे बी खोकेने हिन बुडाली खर्च येऊ. ते करतो की हो. खर्च आम्ही. करचाल का. हा पण आणि येईल का? इकडं JCB आणून इकडं चारी काढून इथं जोडा. हम्म. आणि मी बी काय करतो तिथनं नळ्या आणतो तेवढ्या. मला बी लई लोड आहे.
तेवढ्या किती 10 पायपा मी आणीन आणि तुम्ही आणा 6. म्हणजे ही बी असं जोडायचं का तिकडं? क्लिअर म्हणजे कमन किचकिचच घालू एकदा ह्या हिरीवनं चालू केली की. डायरेक्ट वर. आणि तुमच्या 2 इंची नळ्या आहेत ना ते मोकळ्या होत्याल्या तिथनं पुढच्या ती तिरक ह्या हिरीवर भिजवायचं करायचं. आणि हिज जर पाणी हे झालं तर मग त्याच्यावर येईल सोडा. मी कायमच जोडतो. कृष्णाचं निघलं ना उन्हाळ्यात जोडू किती तिथल्या पुढं तिथनं पुढं जोडून आपल्यात राही नका उघड. बरं असं टाकतोय कोथमीर. बापूला माहिती असतं बाजार कधी येणार आहे कधी. काय नाही हो का आपली 5 जाऊन दे तेव्हा 10 गेली तुझी उड्या मारित होती. तसं आपलं कर. आणि रान बी निर्माळ पाळी घालायची दिश काटायचा 1000 रुपयाचं धन. नाही आणलेत 12 किलो आणलेत. हो काय नाही कर. 115 रुपये किलोने बसलं. आणि गोल मारायचं हळूच. गोल पण आणलंय. औषध पण आणलं. राऊंड अप मारीन मी गोल काय त्याला 4 पंप. हो नाही ती म्हणले की मारतो. बर बर चालेल. मला नाही तसं काम सांगायचं म्हणजे बापूला बापूला नाही काम सांगायचं. हो असू दे लबाड नाही फक्त काय नाही मला काय नाही तरास. हो असू द्या. कोणी नाही देत तरास मला. घरचे तिकडले रेशमा नाही कोणी नाही. बापूंच चालू असतं. हो माझे मला आपलं का रानपडीक ठेवा येते का. हो होय अश्विनी आलाय ऊस देवाच्या दयाने. पाऊस काळबी झालाय. होय आता 2 महिने भिजवायची गरज. 2 महिने भिजवायचं नाही. 4 वर्ष रानात ते सारखा खोडवा नेडवा आणि परत 4थं बी. होय सुखी राहायचं. सारखा ट्रॅक्टर नेन आनंद त्याला भाडं हे परवडत नाही. हो लबाड नाही. त्या सरीचं पैसे बेण्याच्या पैशात आहे का नाही ते मळी आणायची कारखान्याची नाही तर कोंबड खत वतायचं आणि भिजवायचं आपलं. हा एवढं करू. असू द्या. पदशीर समधी नागपूरची समधी फोन करते ते राऊत पाहुणं कार सातारचं हे बरं झालं. कुठनं येतात फोन आणि आपलं बोलतो 2 शब्द. दहगावरनं काल आला 2-4 म्हणली यायचं या पण नाही आली पाऊस. अहो असू द्या काय नाही येईल. रेशमाता आज हॉटेल बंद या. हा येऊ का मग. असू द्या. पटलं बापूचं 2 शब्द गोड बोलून तर टाका कमेंट. हे हो कमेंट टाका बापू. गावीत जा मला रेशमा नसल्यावर तू तरी हाक मारून दाव पण मी नाही मनाने यायचो. येऊ का मग. हा चमकव माझा फोटो तुमचा चमकवते. नमस्कार समजायला. बरोबर असं द्या. आलत बापू काढला व्हिडिओ. आत्याचा बी काढ की. आत्याचा राहते आलते की आत्या आलत्या मला माहितीच नाही. चोरावणी हळूची ती आणि नाही येत नाही होय. त्यांचं काम त्यांना होत नाही. नाही होत दमून जाती हो ती बी. आता कटाळली आहे का झाला तर पहिली काम केलेली. ज्याचं करा बरं ते म्हणतं माझंच खरं. बर असू द्या. बापूंनी काय केलं म्हणजे त्रास घालावला जरासा. एकच गाय ठेवली आणि 1 वासरू आणि 2 विकली. आता कसं आत्यांना बी लोड होत होता घरचं करून गुरांचं. मग ते त्याच्यामुळं जरा नाराज होत्या. त्या म्हणल्या होते की मी कसं तरी ओढत केलंच असतं की. त्यांचं कसं म्हणणं. असू देत.